Standard 4 SSC Board Lesson number 27 The Dreadful Guest बालभारती. वन्स अपॉन अ टाइम, ड्रेडफुल म्हणजे इथं भयानक असा अर्थ होतोय. जो गेस्ट एकदम भयानक आहे. गेस्ट म्हणजे पाहुणा. वन्स अपॉन अ टाइम द किंग ऑफ रशिया decided to hold a grand feast. He invited princes, rich merchants, brave warriors and all the important people in his kingdom. Once upon time म्हणजे काय, एकदा काय झालं, रशियाचा जो राजा होता, किंग ऑफ रशिया, त्यांनी काय डिसाईड केलं, त्यांनी ठरवलं की मस्त ग्रँड फिस्ट म्हणजे पार्टी द्यायची. मग त्याने त्या पार्टीसाठी कोणाकोणाला इन्व्हाइट केलं. प्रिन्सेस, रिच मर्चंट्स, वेगवेगळे राजकुमार होते त्यांना बोलवलं. श्रीमंत जे व्यापारी होते त्यांना बोलवलं. शूर जे लढवय्ये होते अशा लोकांना बोलवलं. जे कोणी शहरामधले त्यांच्या किंवा राज्यामधले जे कोणी महत्त्वाची लोक होती, श्रीमंत लोक होती, अशा सर्वांना त्यांनी गेस्ट म्हणून बोलवलं होतं, पाहुणे म्हणून. On the night of the feast, the king and his guests sat together at a long table in the banquet hall. हॉलमध्ये त्यांनी काय केलं, जिथं त्या जेवणार आहेत रात्रीचं, ते फिस्ट घेणार आहेत, त्यामध्ये त्यांनी एक मोठा लांब असा टेबल आहे. त्याच्यावर सगळे आसपास सगळे खुर्च्या आहेत आणि त्याच्यावर बसले सगळेजण. दे टॉक्ड अँड लाफ्ड अँड एव्हरीवन वॉज हॅपी. सगळेजण एकमेकांशी आता गप्पा मारतात. इथं दाखवलंय ना असं. या टेबलावरती सगळे आसपास सगळे श्रीमंत लोक आली आहेत, पाहुणे आलीत राजाचे. सगळेजण गप्पा मारत बसलेले आहेत. सगळेजण खुशीत आहेत, आनंदात आहेत. सडनली अ ह्यूज ॲनिमल बर्स्ट इन टू द हॉल. एकदम अचानकपणे काय झालं, एक असं ह्यूज मोठा प्राणी आला तिथं हॉलमध्ये येऊन, जोरात पडला, आदळला म्हणा. इट वॉज अ हॉरिबल लुकिंग ड्रॅगन. एकदम असा डेंजरस दिसणारा ड्रॅगन होता तो, भयानक. इट वॉज ॲज टॉल ॲज अ ट्री, ॲज ब्रॉड ॲज अ हाऊस. एखाद्या झाडासारखा ना तो एकदम उंच होता. ब्रॉड कसा होता, एकदम असं ब्रॉड. हाऊस घर कसं असेल मोठं तसा होता. व्हाईट विथ अ टीथ like spikes and claws like knives. तर बघितलं, टीथ म्हटलं तर एखाद्या टोचणारे काटे असतील किंवा तसे तिचे आहेत. आणि नाईव्स जे आहेत त्याचे क्लॉज आहेत, जे आपल्या पंजा म्हणतो ना आपण हातात, ते कसे नाईव्हसारखं चाकू वगैरे असेल तसं आहे त्याचे पंजे वगैरे. हे एकदम असं डेंजरस आहेत त्याचे हात, पण त्याचे जे पंजे आहे ना आपले कसे असतात तसे बोटं नाही आहेत त्याची. चाकू जणू लावलेत बोटांना असं वाटतं तिकडे बघितलं तर. आणि दात पण कसे खूप असले की आपल्याला सगळे खिळे कसे असतील तसे आहेत त्याचे. ही स्किन वॉज हार्ड अँड स्केली अँड हिज आईज रेड. त्याची स्किन कशी आहे, वॉज हार्ड अँड स्केली. त्याची स्किन एकदम अशी हार्ड आहे, सॉफ्ट नाही मऊ आपल्यासारखी, एकदम हार्ड आहे. आणि स्केली आहे, त्याच्या स्केल्स आहेत, खवले आहेत त्याच्यावरती. सो काय व्हॉट हॅपन नाऊ, ही स्किन वॉज हार्ड अँड स्केली अँड हिज आईज रेड. त्याचे डोळे लाल आहेत. रेड हॉट फ्लेम्स शॉट forth from his mouth and black smoke from his nostrils. त्याचे डोळे इथे त्याच्यात लाल दिसत नाहीये, तुमच्या पुस्तकात ते लाल दिसतील. तर डोळे लाल आहेत आणि तोंडातनं आग ओकतोय तो. आणि नाकातनं काय, ह्याला नॉस्ट्रिल्स म्हणायचं, नाकाच्या नाकपुड्यानं. आणि त्याच्यातनं असं धूर येतो एकदम. इतका हा डेंजरस ॲनिमल आहे. नाव दिस ड्रॅगन वॉज ऑल्सो अ व्हेरी mean creature. He loved to be a spoil sport and a killjoy. He walked straight to the head of the table and pushed himself between the king
टेबलची इथं गेला आणि किंगच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. एकदम सरळ तो साधे इतर प्राण्यांसारखा निपट दिशी कोणाला तरी मारेल वगैरे. त्याला पण असं खेळत खेळत जणू मारायचं जणू खेळत चाललंय त्याचं आता. अँड पुश हिमसेल्फ बिटवीन द किंग अँड द क्वीन. राजा आणि राणीच्या मध्ये येऊन तो उभा आहे आता. नो एव्हरीवन स्टॉप्ड टॉकिंग. एव्हरीवन वॉज स्कॅर्ड. सगळे गप्पा मारत होते. सगळे एकदम हे झाले असे सरप्राईज म्हणजे आश्चर्य झालं एकदम. त्यांना जोरात झटकाच बसला ना भयानक असा. सगळे असे घाबरून कसे बघत बसलेत हा कुठनं अचानक आला प्राणी. सो एव्हरीवन स्टॉप टॉकिंग. सगळे बोलायचे त्यांचे गप्पाच बंद पडल्या सगळ्या. एन्जॉय सगळं बंद झालं. एव्हरीवन वॉज स्कॅर्ड. सगळे घाबरून बसलेत. वेल नॉट एव्हरीवन. द ब्रेव्ह वॉरियर इव्हान वॉज नॉट अफ्रेड ऑफ ड्रॅगन्स. त्यातलं एकच असा एक जण आहे शूर लढवय्या की ज्याचं नाव इव्हॉन आहे. तो घाबरलेला नाही आहे. हां तो मात्र शांत बसलेला आहे. त्याला काही भीती नाही वाटली. बाकी सगळे घाबरले तिथं. वेन अ रूड इम्पोलाइट क्रिएचर यू आर. सॉरी व्हॉट रूड इम्पोलाइट क्रिएचर यू आर ही सेड अँग्रीली. तो एकटाच असं इव्हॉन आहे की तो रागाने बोलला त्याच्याशी. कसला रे तू रूड आहे म्हणून असं विचारलं त्याला त्यांनी. तुला कसं वागायचं कळत नाही का. एकदम त्याच्याशी जोडून तो बोलला रागाने. सो व्हॉट हॅपन आफ्टरवर्ड्स. जस्ट देन द सर्वंट्स ब्रॉट इन द फूड अँड सेट द प्लॅटर्स ऑन द टेबल. सगळे आता सर्वंट जे तिथं वेटर आहेत काम करणारे लोक आहेत त्यांनी सगळं खायचं आणून ठेवलं. हां आणि सगळं प्लॅटर व्यवस्थित मांडलं. सगळे जे काय आणलं खायला त्यांनी. बट बिफोर दे हॅड अ चान्स टू सर्व द फूड टू द किंग अँड द क्वीन अँड द गेस्ट द ड्रॅगन बिगॅन टू गॉबल अप एव्हरीथिंग. त्यात सर्वंट म्हणजे नोकर आले. त्यांनी सगळं ते खायचं मांडलं तिथं. आता तो सगळ्यांना ते देणार राजा राणीला वगैरे सगळ्यांना वाढणार. तोपर्यंत ह्या ड्रॅगननी खायला सुरुवात केलं पटापटा. सगळं जे होतं ते गिळायला सगळा डायरेक्ट त्याच्या तोंडात पटापटा. मग काय होणार आहे आता. द किंग अँड द क्वीन डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता राजा राणीला काही कळलं झालं काय करायचं ह्याला आता. नो बडी कुड स्टॉप द ड्रॅगन बट द इव्हॉन स्पोक अप अगेन. नोबडी हॅज एव्हर टॉट यू एनी manners. I can see, he said. I hope you choke on the food you are gobbling up so greedily. मग तो म्हटलं तुला कोणी काही शिकवलं नाही का कसं वागायचं कसं खायचं वगैरे सगळं. काही मॅनर्सच नाही आहेत तुला. कसं वागायचं कोणी शिकवलं दिसत नाहीये. Now this was more than the dragon could stand. He puffed out fire and sprang to his feet. I dare you to come out and fight with me, Ivan. He roared. Are you ready? आता हे सगळं तो बोलला. इव्हन त्याला शिकवलं म्हटलं बोलला त्याच्याशी म्हणलं की हा ड्रॅगन एकदम चिडला आता रागवलाय की कोणी माझ्यासोबत थांबू शकणार नाही. हा कसा मला बोलतोय. तो लगेच ड्रॅगननी जोडी त्याला चॅलेंजच केला इव्हानला. तू माझ्याशी ये भांड्याला. डेअर कर. डेअरिंग आहे का तुझ्यात माझ्याशी लढायची. आय डेअर यू टू कम आउट अँड फाईट विथ मी. माझ्याशी फायटिंग कर असा हा ड्रॅगन म्हणतो त्या इव्हानला. ऑफकोर्स सेड इव्हान. इव्हान काय म्हणतो ऑफकोर्स हो मी येईन करतो तुझ्याशी मी लढतो तुझ्याशी. व्हॉट हॅव यू डन इव्हान सेड द किंग. राजा म्हटला इव्हानला अरे तू काय असं केलं. तू त्याच्याशी कसं लढू शकणार थोडक्यात त्याला म्हणायचे. लेट्स पुट अप विथ द ड्रॅगन फॉर सम मोर टाइम. यू कॅन नॉट फाईट अ ड्रॅगन. इट विल बर्न अँड किल यू इन नो टाइम. अरे तू नाही लढू शकणार त्याच्याशी. तो लगेच थोड्याच वेळात तुला मारून टाकेल. त्याच्या तोंडातनं आग ओकतो तो आणि तुला लगेचच तो मारून टाकेल. मग पुढं काय तो बघू. हा इव्हान दाखवलाय इथे लढणार आहे आता. हा इथं मागे पण आपल्याला दाखवलं होतं इव्हान. त्याने आपल्या लक्षात नाही आता. हा इव्हान आहे. हा बोलतो त्या ड्रॅगनशी. आता ड्रॅगनने त्याला चॅलेंज केलं की ये आता लढायला म्हणून माझ्याशी एवढं बोलतोयस ना. आता तो जातो लढणार त्याच्याशी. तो
But Ivan was not afraid. He knew that dragons were dreadful, but not intelligent. इवानला माहिती आहे की ड्रॅगन्स हे ड्रेडफुल आहेत, म्हणजे एकदम भयानक आहेत, पण ते काही इंटेलिजंट नाही आहेत, म्हणजे माणसाकडे ते हुशार नाही आहेत, आपण जास्त हुशार आहे त्याच्यापेक्षा. ही वॉज शुअर ही कुड फाइंड अ वे ऑफ किलिंग द ड्रॅगन. त्याला माहिती आहे काही ना काही आपल्याला चान्स मिळणार आहे, काही ना काही मला एक सुचणार आहे की ह्याला कसं मारायचं, मीच मारू शकणार, त्याला माहिती आहे तो. म्हणजे एव्हरीवन वॉकड आउट टू द पॅलेस कोर्टयार्ड. The dragon and the brave warrior faced each other. The dragon smiled a very mean and wicked smile. Now, how shall I kill you, you silly fool? He asked Ivan. हे सगळे माणसं लोक बघायला, त्यांच्या दोघांचं युद्ध बघायला तर गेली बाहेर सगळेजण. आता ड्रॅगनने असं स्माईल केलं वा, आणि इवानकडे बघत तो म्हणतो काय, मी तुला कसे रे मारू, असं तो म्हणजे ह्याच्यात बोलतो, मस्तीमध्ये असं जणू बोलतोय की त्याला माहिती आहे ड्रॅगनला आपण हा किती साधा माणूस आहे, ह्याला आपण लगेच मारू शकतो. या ह्यानीच तो आता त्याच्याकडे स्माईल देऊन, ड्रॅगन स्माईल देऊन बोलत आहे. शॅल आय बर्न यू टू द डेथ, मी तुला जाळून टाकू का असं म्हणतो, आणि मारू का असं म्हणतो हा ड्रॅगन त्या इव्हॉनला बोलतोय. हा, शॅल आय smother you with fumes, or better still shall I tear you up with my knife claws. मी तुला जाळून टाकू का, तुला हे करू, तुला डायरेक्ट नाईफनी, म्हणजे नाईफ सारखे, म्हणजे चाकू सारखे जे माझे क्लॉज आहेत त्यांनी हातात, म्हणजे त्यांनी तुला मी मारून टाकू, कसं नेमकं मारू. और शॅल आय ईट यू अप विथ माय स्पाइक टीथ, माझ्या टोकदार दाताने तुला खाऊन टाकू का असं विचारतो त्याला तो मस्तीमध्ये. हा, इन द मीन व्हाईल हावेवर द क्लेवर इव्हॉन हॅड थॉट ऑफ अ वे ऑफ ट्रिकिंग द विकेड क्रिएचर. तेवढ्या वेळेतच त्या इव्हॉननी विचार केला की ह्याला आता कसं आपण